श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचा हार कसा बनवायचा ते शिकणार आहे. फोटोला घालण्यासाठी मोत्यांचा हार. तर हार बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती घेतले 6 नंबरचे, गोल्डन मोती घेतलेले 8 नंबरचे, हे 2 पांढरे मोती घेतलेले 8 नंबरचे, गोल्डन मोती घेतलेले आहे 5 नंबरचे आणि हा एक मोती घेतलेला आहे. चला तर मग, आणि सुई घेतलेली आहे, धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि आपण फुलांचा हार बनवतो ना, तो दोरा या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला दुहेरी दोरा ओवून घेतला आहे. पहा, सुईमध्ये असा, आणि इथे अशी गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं, हा एक 8 नंबरचा पांढरा मोती आहे, हा आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. हा जो आपण फुलाचा मधला भाग करतो तो आपल्याला करायचा आहे. पहा, हा असा मी मोत्यांचा हार ह्या ठिकाणी बनवलेला आहे आणि ह्या असा आपल्याला आधी हा भाग बनवायचा आहे. आता आपण हा एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यातूनच सुई परत वरती बाहेर काढायची आहे. पहा, तर आता काय करायचं, ही गाठ आहे, गाठीच्या शेजारूनच आपल्याला अशी सुई ह्या 2 धाग्यांच्या मध्ये काढायची. पहा, ही अशी सुई काढली आणि सुईवरती ओढून घ्यायची आहे, धागा व्यवस्थित ताणून घ्यायचा आहे. पहा, आता आपण हा जो भाग आहे, हा दोरा, हा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, आता आपल्याला काय करायचं, एक गोल्डन मोती घ्यायचा आहे 5 नंबरचा, 2 पांढरे मोती घ्यायचे आहे, परत 2 गोल्डन मोती ह्या ठिकाणी, एक गोल्डन मोती आपल्याला घ्यायचा आहे, एक गोल्डन 2 पांढरे, एक गोल्डन 2 पांढरे आणि एक गोल्डन. हे पहा, हे असे मोती आपण ह्या दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा एक मोती आहे काटेरी, तो ओवून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा मी ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला दुसरी सुई ह्या ठिकाणी घ्यायची आहे. दुसऱ्या सुईमध्ये पण मी त्याच पद्धतीचा दोरा ओवून घेतलेला आहे. पहा, आणि खाली गाठ पाडून घेतलेली आहे. इथे सुद्धा आता आपल्याला एक 8 नंबरचा पांढरा मोती घ्यायचा आहे. हे पहा, हा एक 8 नंबरचा पांढरा मोती घेतला आणि तशीच प्रोसिजर आपल्याला इथे करायची आहे. गाठ आहे, मोती सरकवून घेतलेला आहे आणि गाठीच्या शेजारतूनच आपल्याला सुई वरती काढायची आहे. 2 दोऱ्यांच्या मध्ये सुई काढायची, म्हणजे मोती पॅक बसतो. पहा, हा असा मोती आपला पॅक झाला. आता इथे आपल्याला परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, 2 पांढरे मोती घ्यायचे आहे, परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, परत 2 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि परत एक गोल्डन मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा, हे असे आपले 2 भाग ह्या ठिकाणी झालेले आहे. तर आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई वरती काढायची. तर मी इकडनं खाली न काढता अशी न काढता आपण खालून वरती सुई काढूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे अशी काढली ना तर ते जड जातं. तर आपण हा जो मोती आहे ह्याच्यातूनच सुई खालून वरती काढू. पहा, ही अशी सुई मी काढून घेतलेली आहे आणि धागावरती ओढून घ्यायचा आहे. हे पहा, एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली
आहे. आता हे 2 भाग इथे आपले झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं, सुईमधला एक धागा काढायचा आहे आणि दुसऱ्या सुईमध्ये ओवायचा आहे. हा हार करायला आपल्याला 4 सुया ह्या ठिकाणी लागतात. आता मी हे पहा, ह्या दोन दोऱ्याचे 2 भाग केलेले आहेत. एका भागाचे 2 भाग केले. आता आपल्याला परत एका सुईमध्ये हा दोरा ओवून घ्यायचा आहे. हार एकदम सोपा आहे, करून पहा. कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला शिकवलेले समजले की नाही आणि आवडले की नाही. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा व्हिडिओ जरूर पहा. कुठेही न थांबवता व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. हे पहा, आता मी ह्या सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला 10 पांढरे मोती ह्या 2 दोऱ्यांमध्ये ओवायचे. 10 पांढरे मोती. आता मी 10 पांढरे मोती तुम्हाला ओवून दाखवते. एक भाग मी ह्याचा तुम्हाला करून दाखवणार आहे. पहा, दहा पांढरे मोती आता आपल्याला एका दोऱ्यामध्ये ओवायचे, एका सुईमध्ये. हे पहा, हे 10 पांढरे मोती मी ह्या दोऱ्यात ओवून घेतले. आता आपल्याला ही सुई आहे, हिच्यात सुद्धा 10 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 10 पांढरे मोती ह्या 2 दोऱ्यांमध्ये आपण आता ओवून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. आठ नंबरचा एक गोल्डन मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, मोती मागे सरकवून घेतला. आता परत आपल्याला 10 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हा असा धागा ओढून घ्यायचा. ह्या ठिकाणी पहा, हे मी तुम्हाला हा एक भाग करून दाखवते आहे. दोऱ्याला पीळ अजिबात पडू नका देऊ, नाहीतर आपला हा मोत्यांचा आकार, डिझाईनचा आकार बिघडतो. आता आपण परत 10 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 10 पांढरे मोती एका भागात ओवून घेतले, एका दोऱ्यामध्ये. आता दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला परत 10 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 10 पांढरे मोती
ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा 8 नंबरचा ह्याच्यामध्ये ओवायला. हे असे आपण 10 मोतीहून एक गोल्डन मोती ओवून घेतला पहा. ही अशीच पद्धत तुम्हाला ह्या साईडला सुद्धा करायची आहे. हार एकदम सोपा आहे, करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा. आता परत आपल्याला 10 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हा हार करायला पांढरे 120 मोती लागलेले आहे 6 नंबरचे. तुम्हाला जेवढा मोठा फोटो असेल तेवढा त्या मापाचा हार तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. हे 10 मोती इकडे ओवून घेतले पहा. आता इकडच्या दोऱ्यात ते आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहे. ह्या हाराचा मी शॉर्ट टाकलेला आहे. निशिताताई देशपांडे यांनी मला कॉमेंटद्वारे कळवलं की मॅडम प्लीज व्हिडिओ टाका, म्हणून मी आज हार शिकवते आहे. हे पहा. आता परत आपल्याला इथे एक गोल्डन मोती ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. हा हार शिकवण्याचा मी ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हार एकदम सोपा आहे, तुम्ही करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा. हा असा हार आपल्याला अशीच बाजू आपल्याला इकडच्या साईडला सुद्धा करायची आहे. सेम अशीच प्रोसिजर आपल्याला इकडे करायची आहे आणि हा असा हार आपला ह्या ठिकाणी तयार होणार आहे. तुमच्या आता लक्षात आलंच असेल. तुम्ही इकडचा हा भाग करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा. हे पहा, हा मोत्याचा हार. ह्या ठिकाणी आता आपण काय करणार आहे, हा मोठा गोल्डन मोती घातलेला आहे. आता एक आपल्याला छोटा 5 नंबरचा मोती ह्या ठिकाणी घालायचा आहे. आता ह्याच्यातनं सुई एकदम 2 सुया एकदम जाणार नाही. त्याच्याकरता मी काय करते, आधी एक मोती घालून घेतला, नंतर हा एक मोती ह्या ठिकाणी मी घालून घेतलेला आहे. आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊ. हे पहा, आता इथे आपल्याला गाठ पाडायची आहे. गाठ कशी पाडायची पहा. हे 2 बोटामध्ये ह्या दोऱ्याला अशी आढी द्यायची. ही अशी आढी दिल्यानंतर हा जो दोरा आहे हा वरती खिचायचा असा. हा वरती ओढून घेतल्यानंतर हा जो लहान मोती आहे त्याच्याजवळ ही गाठ आपली पडली पाहिजे. हे पहा, ही अशी गाठ आपली ह्या ठिकाणी यायला पाहिजे. आणि अशीच आता आपल्याला इकडच्या साईडला मोती ओवायचे आहे. ह्याच्यातला एक धागा मी आता सुईमध्ये ओवून घेणार आहे. फक्त धाग्यातल्या सुया काढताना सुया व्यवस्थित ठेवा, कारण आपण काय करतो, सुया आपल्या इकडे तिकडे लगेच फेकल्या जातात. त्याच्याकरता लगेच सुया पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून द्यायच्या. आता मी ह्या एका दोऱ्यातनं एका सुईतनं दोरा काढलेला आहे. असे 2 भाग ह्या ठिकाणी केलेले आहे. आणि ह्या सुईमध्ये सुद्धा मी दोरा ओवून घेते आहे. पहा, हा दोरा ओला गेला आपला. आता मी एकच 10 मोत्यांचा एक भाग तुम्हाला ह्या ठिकाणी करून दाखवणार आहे. हे 10 मोती ओवून घेतले पहा. आता इकडच्या सुईमध्ये सुद्धा 10 मोती आपल्याला जसे आपण इकडे ओले तसेच सेम पद्धत आपल्याला इकडे करायची आहे. तुम्ही दोरा सुद्धा कुठल्याही कलरचा ह्याच्यामध्ये वापरू शकता.
हे पहा 10 मोती आपण आता ह्या इकडच्या दोऱ्यात सुद्धा ओवून घेतलेले आहे. दोघी दोरे मिळून आपले 20 मोती ओले गेले पहा. आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी गोल्डन मोती घ्यायचा आहे 8 नंबरचा. आता हा 8 नंबरचा मोती ह्या ठिकाणी आपण ओवून घेतलेला आहे. दोघी सुयावरती काढून घेतलेले आहे पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मोती मागे सरकवायचे पहा. हा असाच भाग इकडे आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचा आहे. आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल तर हे पहा, हा माझा इथे ह्या ठिकाणी मोत्यांचा हार तयार आहे. फोटोला घालण्याकरता बनवलेला मोत्यांचा हार पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. हार तुम्ही नक्की करून पहा.